हॅलो गाईज, तर आम्ही सध्या पुण्यामध्ये आहे. तर पुण्यामध्ये आम्ही थांबलो आहे या बंगल्यामध्ये. बघू शकता तुम्ही किती छान आहे. तर हे आहे बेडरूम, जिथं आम्ही 4 लोक रात्रभर होतो. 1 2 3 4. आणि मी तुम्हाला सांगितलं की हे घर खूप छान आहे. तसंच आहे. तर रूम बघा केवढी मोठी आहे. बेडरूम बघा किती मोठा आहे. दिसते का नाही दिसत काय मागच्या कॅमेरा, मला अजून सवय नाही आहे मोबाईल पकडायचं मागच्या कॅमेरा ना, तरी मी पकडला. आणि हे बघा साईडलाच इथं बघा किती छान आहे. म्हणजे तयारी वगैरे करायची असते तुम्हाला, मेकअप इथं आहे बाथरूम. हे बाथरूम आहे, म्हणजे प्रत्येक रूमला अटॅच, बेडरूमला अटॅच बाथरूम आहे तिथं. हे बघा किती छान आहे. साईडला आणि याच्यामध्ये कपाट, याच्यामध्ये कपडे बिपडे ठेवू शकता तुम्ही. आणि इकडे बाल्कनी आहे, प्रत्येक रूमच्या इकडे आहे. अरे बेटा, रात्र झाल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. अशी लांब बाल्कनी, याच्यावरती मी व्हिडिओ वगैरे काढले. काय रे बेटा, ते नाही दाखवत आता मी. लाईट्स बंद करतात. मी दिसत आहे की नाही मला तेच नाही समजत. खूप सारी बघ, इथं अजून एक बाथरूम आहे. खूप छान असं घर आहे हे. इथून जिना आहे खाली जायचा. आणि इथं मी फोटो काढले होते बघा, इथे बसून फोटो काढलेले आहेत. हे लाईट्स ऑफ आहेत, नाहीतर एवढा छान, म्हणजे इतकं छान दिसते घर. हे झुंबर वगैरे आहे. हे बघा इथं पण खूप सारे लाईट्स आहेत. इथं पण खूप छान दिसते वरून. खाली रूम्स आहेत. हे एक बेडरूम आहे अजून इथच्या इथंच. लुक बघा किती छान आहे. माझा हात दुखते, हे दिसून राहिले की मला ते माहित नाहीये, कारण की आळस. तर बघा हा एक आहे बेडरूम. याच्यामध्ये 2 बेड आहेत. आणि घर तर दिसतच आहे, रूम तर दिसतच आहे तुम्हाला किती एकदम टाकाटाक आहे. हे अलमाऱ्या, नंतर हे ड्रॉवर आहेत. हे बघा किती छान आहे. म्हणजे असं काहीच नाही कुठं का तुम्ही असं म्हणू शकाल की बा इथं हे नाही आहे किंवा हे खराब आहे. पडदे वगैरे सर्व एकदम व्यवस्थित जसं पाहिजे तसंच आहे. प्रत्येक याच्यामध्ये डस्टबिन पण आहे. हे आम्ही चालू म्हणून बनवून ठेवलं. खाली गेला का रे बोलू, वरती जात का. तर हे बघा लाईट्स मध्ये लावले तेव्हा इथं बसून फोटो काढले. छान फोटो घेतला. खूप छान आहे. रूमचं 1 2 3 रूम तर मी दाखवला. तर एक बेड आहे, इथं 2 बेड आहे. आणि बाथरूम दाखवले, 2 बाथरूम आहे. खाली आहे. प्रत्येक ठिकाणी लाईटिंग केलेली आहे. आणि सर्व बघा घरामध्ये कुठंच काहीच असं हे नाही आहे. परत इथं बाथरूम आहे. हे रूम आहे बघा, हे पण रूम आहे. हे रूम, पूर्ण बेडरूम. आणि परत इथं पण बाथरूम आहे बघा, संडास बाथरूम इथं पण आहे. हा मिरर आहे. असं लाईटचं ते आहे इथं पण मिरर आहे बघा. LED आहे बघा. इथं टच केलं ना कलर चेंज होतात बघा. छान आहे ना, किती छान आहे. सर्व एकदम छान आहे सर्वच. आणि सर्व याच्यामध्ये सिस्टीम आहे. कुठं होते बटन कुठं विसरून गेली. आणि हे अलमारी बनवलेली आहे. तिथं पडदा आहे. इकडून पण बाल्कनी आहे. हे बघा इथं पण आहे. इकडच्या साईडला पण आहे, वरती पण होती. ते वरती मी तुम्हाला दाखवलं नाही. प्रत्येक ठिकाणी बघा खूप छान आहे. खूप असं लांब अशी आहे. सर्व एकदम छान व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. टीव्ही आहे इथं. इथं पण ड्रॉवर वगैरे आहेत. हे रूम लाईट्स पण छान आहे. हे इथं पण बाथरूम आहे. हे बाथरूम आहे. आणि हे बघा किती छान आहे. देवा, हे देवाचं आहे बघा. आणि इथे बघा हे आहे किचन. आपली बॉटल घेतली.
पाणी घेतलं होतं. हे आहे किचन. तर यांनी आमची खूप छान अशी सोय केली जेवणाची, राहण्याची. म्हणजे फॅमिली मेंबरपेक्षाही त्यांनी आम्हाला जास्त आमची काळजी घेतली आणि सर्व वस्तू जे आम्हाला पाहिजे होते ते सर्व याच ठिकाणी आमच्यासाठी अवेलेबल करून दिले. असं छान सगळ्यांचा स्वभाव, मॅडमचा स्वभाव खूप छान आहे. आधी याच्या आधी वाटत होतं काय माहिती आपली काही सोय होती की नाही, पण तसं सगळं सोयी घरी आलं होतं. पण खूप छान आहे ते. खरंच त्यांचे मनही छान आहे, त्यांचे विचारही छान आहेत आणि त्यांना गर्व म्हणजे बिलकुलच नाही आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. वरती बघा झुंबर, किती छान झुंबर आहे. इथं तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन करू शकता, काही करायचं असेल तरी इथं करू शकता. इथं पडदे आहेत बघा, इथं तुम्ही डेकोरेशन सुद्धा करू शकता दुसरं काही करायचं असलं तर. इथून बघा किती छान आहे. हे बघा घर आहे ना, सर्व काही एकदम छान आहे. आहे ना, कसं वाटलं घर? खूप छान आहे. अजून आहे खाली, हे तर तुम्हाला मी एवढंच दाखवलं. करतो लाईट तो करते ना. इथं चप्पल काढायच्या, चप्पल आतमध्ये न्यायच्या नसतात. कारण घराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज. आणि यांनी बघा इथे नावाचं बोर्ड लिहिलं आहे, राकेश सुरेश मोरे, नंदिनी राकेश मोरे. छान आहे ना. हे बेटा त्याला हात नको बोलू, खराब होईल ते. जिना आहे फिरसे. आता बाहेरचं बघायची मजा आहे बघा तुम्ही. इथं पण आहे चांगला एकदम छान फिलिंग. लाईट कुठे? आता हे बघा कसं आहे, म्हणजे तुम्हाला रात्री तर करमणार, असं वाटणार नाही. बोरिंग वाटण्यासारखं काहीच नाही आहे. एकदम असं वाटते आपण एखाद्या पिक्चरची शूटिंग असते तशा ठिकाणी आलो आहे ना सर्व. मला तर तसंच वाटत होतं. मी म्हणजे 2 रात्री इथं आली, पण असं वाटत ते की इथून जावंच नाही, एवढं छान आहे सर्व. इथं असलं तरी करमते, वरती टेरेसवरचा व्हिडिओ मी आधी टाकलेलाच आहे, तो पण छान आहे. सर्व काही एकदम व्यवस्थित आहे. याच्यामध्ये पण लाईट लागतात, बटन सुरू करून पाणी येते आणि लाईट वगैरे लागतात, पण ते तिकडच्या साईडला आहे, त्याच्यामुळे मी ते बंद केलेलं आहे. तर चला आता इकडे लाईट लावून राहिला तो. हे बघा लाईट पाहिजे तसं घ्या. तुम्हाला मी खरंच सांगते, तुम्हाला जर यायचं असलं ना, अजून काय राहिलं रे बा? तुम्हाला जर यायचं असलं तर खरंच तुम्ही इथं म्हणजे जर राहायला आले, फिरायसाठी आले, तर तुम्हाला घर पाहिजे किती लाईट लावून दिले तरी तुम्ही येऊ शकता. आणि जर तुम्हाला पुन्हा कार्यक्रम करायचा, पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला एखादा कार्यक्रम करायचा आहे मोठा, काहीतरी बर्थडे म्हणा, लग्न म्हणा, काहीही करायचं असलं, राहायचं असलं इकडे, तर तुम्ही नक्की या घरी या इकडे. आता तुम्ही म्हणसाल की ताई ॲड करत आहे असं तसं, ॲडचा प्रश्न नाही आहे आणि मी ॲड करतही नाही आहे. हे बघा स्विमिंग पूल चालू आहे, बघा स्विमिंग पूलच आहे, काम चालू आहे त्याचं. काम सुरू आहे म्हणून ते असं दिसत आहे. याचं काम सुरू आहे. तर हां, तुम्ही म्हणसाल की ताई ॲड करत आहे, मी ॲड वगैरे करत नाही. मी स्वतः इथं 2 दिवस अनुभवले राहिली, म्हणून मला सर्व चांगलं वाटलं, म्हणून मी घरी जायच्यावेळेस हा व्हिडिओ बनवत आहे. जर मला आधी जर यांनी ॲड करायला सांगितलं असते तर मी आधीच केली असती, एवढं लेट नसती केली. बघा आमची बॅग आहे तिथं, आम्ही जायला निघालो. मला सर्व आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते. तर घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर व्हिजिट नक्की करा. हे डेकोरेशन पहा म्हणा. समंदर गोवा. म्हणजे तुम्ही इथंच पुण्यामध्ये येऊन गोव्यात जाऊन दर्शन होऊन जाईल तुम्हाला, नका घेऊ. आहे ना मग सर्व एक नंबर. तुला तर मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला वाटलं तिथे यायचं तर राकेश मोरे सरांसोबत संपर्क करा आणि या. आणि म्हणते चला तर मग आम्ही चाललो. बाय, टेक केअर. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि एक कमेंट करून जा कसं वाटलं घर ते. मला तरी वाटते प्रत्येकाची कमेंट छान घर आहे असंच येईल. ठीक आहे, बाय.